मंगल होती। दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती। जय देव जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवूनिया माता। छेडी खेडी ग्रामी तू अवतरलासी, तू अवतरलासी। जगदोद्धारासाठी, जगदोद्धारासाठी राया तू फिरसी। भक्त वत्सल करा तू एक होसी, तू एक होसी। म्हणून शरण आलो, म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। आरती अण्णा सद्गुरुनाथा, स्वामी दीनांच्या नाथा। त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवितो माता। स्वामी भक्ती स्वामी शक्ती अंगी वाढता, अण्णा अंगी वाढता। भक्त संकट पडता त्यास तुम्हीच तारता। ओवाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा, स्वामी दीनांच्या नाथा। त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवितो माता। कापुराची वाट ओवाळू तुझला, समर्था ओवाळू तुझला। देह भाव अहंकार, देह भाव अहंकार सजी जाडीला। दया क्षमा शांती या उजळल्या ज्योती, समर्था उजळल्या ज्योती। स्वयं प्रकाश रूप, स्वयं प्रकाश रूप तव देखिली मूर्ती। कापुराची वाट ओवाळू तुझला, समर्था ओवाळू तुझला। देह भाव अहंकार, देह भाव अहंकार सजी जाडीला। राजा हो स्वामी राया, भक्त वत्सल करुणालया। देतो हात जोडूनिया, भावे वंदोनिया पाया। राजा हो स्वामी राया। जय 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 राजाधिराज योगीराज महाराजा। अलक्ष दिगंबर अवधूता, श्री दत्त स्वामी राया समर्था। निश्चंक होई रे मना, निर्भय होई रे मना। प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। अशक्य हि शक्य करतील स्वामी। इच्छितदाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता। श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छितदाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता। श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छितदाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता। श्री
स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। नाळे गुरुत्व रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा. उद्या रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा म्हणतात. नारळी पौर्णिमा एदकंता गुरुत्व याके पौर्णिमेला श्रावण महिन्यातली जी पौर्णिमा येते तिला नारळी पौर्णिमाचं का म्हणतात माहिती आहे? याके गुरुत्व पावसाळ्यात मळदार दिवस तिलाकडे नीर येतं. समुद्र, अरबी समुद्र हे खूप कळकळाट असतो. समुद्राचं पाणी खूप वाढलेलं असतं, त्यामुळे मासेमारी म्हणजे समुद्र नीर हे चांगले करतात. आता मीन येड्यावर होळी जे असतात ना ते मासे धरण्यासाठी त्यांना सगळी बंद असते. म्हणजे अवघे होऊ लागली ಇದೇ पौर्णिमा ಏನು ಬರ್ತದಲ್ಲ ಅವಾಗ ನೀರು ಇಳಿಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ. म्हणजे ಸಮುದ್ರದ ಪಾಣಿ ಮಾಗ ಸರ್ಕಾಯಿ ಆಗ್ತದೆ, ಹಿಂದೆ ಹೋಗ್ತದೆ. ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರ ಅವರು ಮೀನು ಹಿಡಿತಾರೆ, ಮಚ್ಚಿ हिडवर. ते काय करतात ना, समुद्र देवाची पूजा करतात. पूजा करून नारळ अर्पण करतात. ಅಂದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಪೂಜೆ ಮಾಡಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಸಮೃದ್ಧಿ, ಪವಿತ್ರತಾ, ಶುಭ. ಶ್ರೀಫಲ ಅಂತೀರಿಲ್ಲ ನೀವು, ತೆಂಗಿನಕಾಯಿಗೆ ಶ್ರೀಫಲ ಅಂತಾರೆ. ಅದು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ಶಾಂತ ಆಗಲಿ ಅಂತ प्रार्थना ಮಾಡ್ತಾರೆ. समुद्राला आता थोडं शांत हो, म्हणजे मासेमारीसाठी आमचा उद्योग, त्यांचा उद्योग सगळा बंद असतो, तो उद्योग चालू व्हावा म्हणून प्रार्थना करतात. आणि ते श्रीफळ जे आहे, श्री स्वामी समर्थ. ते आपला उद्योग पुन्हा चालू हवा ಅಂದ್ರೆ ಮೀನಾ ಹಿಡಿಯೋದು ನಮ್ದು ಮತ್ತೆ ಚಾಲು ಆಗಲಿ ಅಂತ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅದು ಶ್ರೀಫಳ ಏನದಲ್ಲ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿದು ಏನು ಮಾಡೋದಿದ್ರ ಏನಾರೇ ಪದಾರ್ಥ ನೀವು ಮಾಡ್ತೀರಿ, ಸ್ವೀಟ್, नारळी भात, ಆಮೇಲೆ खोबऱ्याच्या वड्या, खोबरी वडी ಅದು ಮಾಡಿ नैवेद्य तोरस्तात. म्हणजे खोबऱ्याच्या वड्या आणि नारळी भात करून नैवेद्य दाखवतात आणि आपला उद्योग चालू करतात. म्हणजे नारळी पौर्णिमेनंतर रक्षाबंधन. रक्षाबंधन तुम्हाला माहित आहे, राखी पौर्णिमा. भावा बहिणींचा हा पवित्र, भावा बहिणींचं नातं खूप पवित्र असते. अण्णा तंगी हे नातं खूप पवित्र असते. भावा बहिणींचं नातं, अण्णा तंगी, अण्णा अक्का तಮ್ಮ. तर ರಾಖಿ ಕಟ್ತೀರಿಲ್ಲ ನೀವು, ನಿಮ್ಮ ಅಣ್ಣಗ ತಮ್ಮಗ ರಾಖಿ ಕಟ್ತೀರಿ. ಅದರದ್ದು ಅದು ಹೆಂಗ ಶುರು ಆತು ಇದರದ್ದು ನಿಮಗ ಗುರ್ತದ? रक्षाबंधन द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण शिशुपालचा जेव्हा वध होतो, श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला सुदर्शन चक्र सोडून. त्याचे 100 अपराध झाल्यानंतर त्याच्या शिशुपालच्या आईला वचन दिलेलं असतं की त्याचे 100 अपराध मी माफ करीन, 100 अपराध झाल्यानंतर मी त्याचा वध करीन. ಅಂದ್ರೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಏನು ಹೇಳಿರ್ತಾನ, ಶಿಶುಪಾಲ್ 100 ಪಾಪ ಮಾಫ್ ಮಾಡ್ತೀನಿ, 100 ಪಾಪ ಆದ್ಮೇಲೆ ಅವನದು ಸಂಹಾರನ ಮಾಡ್ತೀನಿ, ವಧ. त्याचे ಅವನದು 100 ಪಾಪ ಆದ್ಮೇಲೆ ಸುದರ್ಶನ್ಲೆ ಏನು ಚಕ್ರ ಬಿಟ್ಟು ಅವನದು ವಧ ಮಾಡ್ತಾನೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ. ಅವಾಗ ಅವಾಗ ಕೈಗೆ
9 ಆಗಿರ್ತದೆ. ರಕ್ತ ಬರ್ತದ. रक्त बंद त्याच्या हाताला लागतंय, बोटाला सुदर्शन चक्र धरल्यानंतर. ती जी जखम होती तेव्हा द्रौपदीला बहीण मानलेलं असते आणि द्रौपदीनी भाऊ मानलेलं असतं श्रीकृष्णाला. द्रौपदी ಏನ್ ಮಾಡಿರ್ತಾಳ, ಶ್ರೀಕೃಷ್ಣಗ ಅಣ್ಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರ್ತಾಳ. ಆಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳ, ಆಕೆ ಇಷ್ಟು ರಾಣಿ ಇದ್ರೂ ಭರ್ಜರಿ ತಮ್ದು ವಸ್ತ್ರ ಮೈ ಮೇಲಿಂದು ಶಿರಿ ಹರಿದು ಅದ ಕೈಗೆ ಕಟ್ಟಿರ್ತಾಳ. अवाग श्रीकृष्ण ಏನು ಹೇಳ್ತಾನ, म्हणजे त्याचं एवढं तिचं शालू भरजरी, तेव्हा राणी त्यावेळेस किती भरजरी वस्त्र असायची. ते वस्त्र काही विचार करत नाही, ಏನು ವಿಚಾರ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ಅದು ಹರಿದು ಬಟ್ಟಿಗೆ ಕಟ್ಟಾಳ द्रौपदी. ಅವಾಗ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಏನು ವಚನ ಕೊಡ್ತಾನ, ನಿಂದ ಯಾವುದೇ कठीण प्रसंग, तुला कुठला कठीण प्रसंग उद्या आयुष्यात आला तर मी तुझं रक्षण करेन. आणि त्यानंतर ಅಂದ್ರೆ ಏನು ಕೊಡ್ತಾನ, ನೀನು ಯಾವುದೇ ಪ್ರಸಂಗ ಬರಲಿ ನಾನು ನಿನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಿನ್ನ ಅಣ್ಣ ಅಂತ. ಯಾವಾಗ ವಸ್ತ್ರಹರಣ इडी सभेवळग द्रौपदी वस्त्रहरण ಆಗ್ತದ, म्हणजे एवढ्या मोठ्या सभेमध्ये खूप सगळेजण असतात, भीष्म असतात, सगळे मोठे मोठे महापुरुष असतात, पण तिचं वस्त्रहरण थांबवता येत नाही कोणाला. वस्त्रहरण जेव्हा होतं तेव्हा श्रीकृष्ण तिला अखंड वस्त्र पुरवतो. ಯಾವಾಗ ವಸ್ತ್ರಹರಣ ಆಗ್ತದ ಆವಾಗ ಅಖಂಡ ವಸ್ತ್ರ ಪೂರೈಸ್ತಿರ್ತಾನೆ. ಅಂದ್ರೆ द्रौपदी यावाग श्रीकृष्णन धावा मारता, म्हणजे श्रीकृष्णाचा धावा करते ती, तेव्हा तो अखंड वस्त्र तिला पुरवतो. हे भावाचं जे लक्षण, ಅಂದ್ರೆ अण्णा ಅಂತ ಏನು वचन ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನ, भाऊ म्हणून जे वचन दिलेलं असतं तिचं अब्रूचं रक्षण जेव्हा भाऊ करतो त्यावेळेस तेव्हा ते महत्व कळतं की भावाचं काय महत्व आहे आणि बहिणीचं काय महत्व आहे. बहिणीच्या प्रत्येक प्रसंगामध्ये भाऊ तिचं रक्षण करतो. ನಿಮ್ಮ ತಂಗಿಗೆ ಏನೇ ಪ್ರಸಂಗ ಬರಲಿ ಅಣ್ಣ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ಕಾಳಜಿ ತಗೋತಾನೆ. ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗ ಕಾಳಜಿ ತಗೋತಾನ, ದೊಡ್ಡವರಾದ್ಮೇಲೆ ನಮ್ಮ ತಂಗಿ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಮಾಡ್ತಾನೆ. ತಾಯಿ ತಂದಿ ಇದ್ರೂ ತಾಯಿ ತಂದಿ ಇದ್ದಾಗೂ ಕಾಳಜಿ ಮಾಡ್ತಾರ, ತಾಯಿ ತಂದಿ ಇಲ್ದಾಗೂ ತಾಯಿ ತಂದಿ ಜವಾಬ್ದಾರಿ अण्ण तಗೋತಾನೆ. हे रक्षाबंधनाचं महत्व. अजून एक रक्षाबंधन ಇನ್ನೊಂದು ಹೇಳ್ತಾನು. बळीराजा विष्णू भक्त होता. बळीराजा विष्णू भक्त, विष्णूची प्रार्थना करतो. बळीराजा विष्णू भक्त ಇರ್ತಾನ, ವಿಷ್ಣು ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡ್ತಾನ. ಅವಾಗ ಏನ್ ಬೇಡ್ಕೋತಾನಂದ್ರ, ಅವ ಪಾತಾಳ ಒಳಗೆ ಇರ್ತಿರ್ತಾನ. पाताळ ಒಳಗ ನಂದ महलದ रक्षण ಮಾಡಂತ ಕೇಳ್ಕೋತಾನ. पाताळामध्ये माझ्या महालाचं रक्षण कर म्हणून मागून घेतो. तेव्हा विष्णू वैकुंठ सोडून पाताळात येतात. ವಿಷ್ಣು ವೈಕುಂಠ ಬಿಟ್ಟು ಪಾತಾಳ ಒಳಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಪಾತಾಳ ಒಳಗೆ ಬಂದು ಮಹಲ್ ಒಳಗ ಸಂರಕ್ಷಕ್ ಅಂದ್ರೆ ನೀವೇನಂತೀರಿ, ಚೌಕಿದಾರ್ ಹೆಂಗ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾರ ಮಹಲದ್ದು ಹಂಗೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ವಿಷ್ಣು. लक्ष्मीಗೆ चिंते ಆಗ್ತದೆ, लक्ष्मीला काळजी वाटते. तर विष्णूना वैकुंठात पुन्हा कसं आणायचं, ವಿಷ್ಣುಗ ವೈಕುಂಠ ಒಳಗೆ ನಾವು ಹೆಂಗೆ ಮತ್ತೆ ತರಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಆಕೆ ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾಳ, ಒಂದು ಬಡೂರ ಹೆಣ್ಮಕ್ಳದು ವೇಷ ತಗೋತಾ. एक गरीब स्त्रीचं वेश घेऊन ती पाताळात जाते. ಆಕೆ ಪಾತಾಳ ಒಳಗೆ ಬರ್ತಾಳ. ಆಮೇಲೆ ಆಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಾಳ, बळीराजाಗ अण्णा ಅಂತ ಕರೀತಾ, बळीराजाला भाऊ म्हणून बोलवते. आणि त्यावेळेस ते एक रेशमाचा दोरा, रेशीम ದಾರ ಕಟ್ಟ ಅಣ್ಣ ಅಂತ. ಅವಾಗ बळीराजा ಏನಂತಾನ, ನನ್ನ ತಂಗಿ ಇದ್ದಿದ್ದಿ, ಅದಕ್ಕೆ ನಿನಗೆ ಏನು ಬೇಕು, तू माझी बहीण आहेस, मग मी तुला काय देऊ, ನೀ ನನಗೆ ಅದೇನು ಕಟ್ಟಿ ರೇಷ್ಮೆ ದಾರ ಏನು ಕಟ್ಟಿ ದಿಲ್ಲ, ಅದರ ಬದಲೇ ನಾನು ನಿನಗೆ ಏನು ಕೊಡ್ಲಿ. ಅವಾಗ ಆಕಿ ತಮ್ಮ लक्ष्मी मूळ रूप ಒಳಗೆ ಬರ್ತಾ, म्हणजे ती लक्ष्मी स्वतःच्या रूपात येते आणि तेव्हा सांगते की विष्णूंना पुन्हा वैकुंठात जायची परवानगी तू दे. त्यावेळेस बळीराजा बहिणीसाठी ತಮ್ಮ ತಂಗಿ ಸಂಬಂಧ ಅದು ಹೂ ಅಂದ ವಿಷ್ಣುನ वैकुंठ ಒಳಗೆ ಕಳಿಸ್ತಾನ. ಅದಕ್ಕೆ रक्षाबंधन हा जो पवित्र काय सोहळा आहे, तुम्हाला सण आहे,
हा भावा बहिणींचा सण आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली. आणि एक सगळ्यांना असेच भाऊ मिळू देत, काळजी करणारे भाऊ सगळ्यांनाच असू देत, एवढी स्वामीचरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. सोमवार श्रावण महिन्यातला होत सलानी मग ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಕಥೆ ಹೇಳಿದ್ನ ದಿವಸಿ ಪೂಜೆ ಆದ್ಮೇಲೆ सोमवार ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರची एक छोटीशी गोष्ट सांगते. श्रावण सोमवार ಒಳಗೆ ಒಂದು ಊರಾಗ ಒಂದು ರಾಜ ಇರ್ತಾನೆ. एका गावात एक राजा असतो. तो महादेवाचा भक्त असतो, ईश्वर भक्त ಇರ್ತಾನವ. महादेवाचा भक्त असतो. त्याची काय इच्छा असते, ಒಂದು इच्छा ಇರ್ತದ, ಒಂದು ईश्वर ದೊಡ್ಡ ಗುಡಿ ಕಟ್ತಾನ, म्हणजे महादेवाचं मंदिर बांधतो तो एका त्याच्या गावात. ಅವನದೇನು ಇಚ್ಛೆ ಇರ್ತದಂತ, ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಾಗ ಇದು ಗುಡಿ ಎಲ್ಲ ಹಾಲೇ ತುಂಬಬೇಕು, हाल हाके. म्हणजे त्याची इच्छा काय असते, सगळ्यांनी दूध आणून घालावं आणि ते मंदिर गाभारा भरावा दुधानी, अशी त्याची इच्छा असते. म्हणून तो काय करतो, त्याच्या सेनापतीला बोलवतो. सेनापती करीताना अंताना मत ಹಿಂಗಿಂಗ್ इच्छा ಅದ, माझी इच्छा आहे की महादेवाचा गाभारा हा दुधानी भरावा, ಹಾಲಿಂದಲೇ ತುಂಬಬೇಕು ಅಂತ ನನ್ನ ಭಾಳ ಇಚ್ಛೆ ಅದ, ನಾ ಏನು ಮಾಡಬೇಕು. ಸೇನಾಪತಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರ, ನೀ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಾವು ಏನು ಮಾಡೋಣ, दवंडी हाकोण, म्हणजे सगळीकडे दवंडी घालूया, सगळेजण घरातले दूध आणून गाभाऱ्यात घाला ಸೋಮವಾರಿ. ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಮನ್ಯಾಗಿಂದ ಎಷ್ಟು ಹಾಲು ಇರ್ತದ ಅದು ತಂದು ಗುಡಿ ಒಳಗೆ ಹಾಕ್ರಿ ಅಂತ ಎಲ್ಲ ಕಡೆ दवंडी ಹಾಕೋಣ ಅನ್ನೋಣ. ಅವೇನು सेनापती ಏನು ಮಾಡ್ತಾನ, हंगे माडून ಅಂತ राजा ಹೇಳ್ತಾನ, म्हणजे तसंच कर. मग हा सेनापती जाऊन त्याला सांगतो सेवकाला. ते सगळीकडे दवंडी घालतात, ಎಲ್ಲ ಕಡೆ दवंडी ಹಾಕ್ತಾರ. ಸೋಮವಾರ ದಿವಸ ಯಾರು ಮನ್ಯಾಗ ಒಂದು हनी हाल यूज ಮಾಡಬಾರ್ದು, वापरू नये. म्हणजे तो काय दवंडी पेटवतो, सोमवारच्या दिवशी सगळ्यांनी असले नसलेलं सगळं दूध येऊन गाभाऱ्यात घालावं. तर राजाचा हा जो निर्णय आहे, ರಾಜಾची ಭೀತಿ, ರಾಜಾನ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಂಜಿಕೆ ಇರ್ತದ, ಮತ್ತೆ ಏನಾರು ಶಿಕ್ಷಾ ಮಾಡಿದ್ರ ರಾಜ आम्हाला शिक्षा केला तर, म्हणून सोमवारच्या दिवशी काय करतात, पहिला सोमवार येतो त्या ಮಂದಿರಭೂತಿ ಸೇವಕ ಕೂಡಿಸ್ತಾರ ರಾಜ. ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ತಮ್ಮ ಮನ್ಯಾಗಿಂದು ಆಕಳಿಗೆ खरक ಏನು ಹಾಲು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಾಲು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, म्हणजे मुलांना बाळांना दूध देत नाहीत. दूध येऊन गाभाऱ्यात घालतात. ಎಲ್ಲರೂ ಹಾಲು ತಗೊಂಡು ಬಂದು ಅದು ಈಶ್ವರ ಗುಡಿ ಒಳಗೆ ಹಾಕ್ತಾರ. ಹಾಕಿ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರ, ಖರೆ ಅದು ತುಂಬಂಗಿಲ್ಲ. ಅವೇನ್ ಮಾಡ್ತಾನ, सेवक ನೋಡ್ತಾನ, ಸೇನಾಪತಿ ನೋಡ್ತಾನ. ಸೇನಾಪತಿ बघतो, सेवक पण बघतात आणि राजाला जाऊन सांगतात. ರಾಜಾಗ ಹೋಗಿ ಹೇಳ್ತಾರ ಅದು ತುಂಬಿಲ್ಲ. ರಾಜ ಕೆಟ್ಟ ಅನ್ನಿಸ್ತದೆ, ಎಲ್ಲರೂ ಇಷ್ಟು ತಂದು ಮತ್ತೆ ಎರಡನೇ ಸೋಮವಾರ ಬರ್ತ, ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರ ಎರಡನೇದು. ಅವಾಗೂ ಹಂಗೆ ಮಾಡ್ತಾರ. रविवार दिवस ಎಲ್ಲ ಕಡೆ दवंडी हाकतात, सगळीकडे दवंडी पिटवतात की कोणी एक थेंब सुद्धा वापरायचा नाही, कारण गाभारा भरला नाही म्हटलं तर कोणतरी घरात वापरत असेल. असं म्हटल्याबरोबर ಎಲ್ಲರೂ ಅನ್ಸ್ತಿರ್ತಾರ. ಅಂಜ ಮತ್ತೆ ಎರಡನೇ ಸೋಮವಾರ ಬರ್ತಾರ, ಎಲ್ಲರೂ ಹಾಲು ಹಾಕ್ತಿರ್ತಾರ, ಖರೆ ಅದು ತುಂಬಂಗಿಲ್ಲ. अष्ट्राग ಏನಾಗ್ತದ, ಒಬ್ಬಾಕಿ ಅಜ್ಜಿ ಇರ್ತಾ, त्यामध्ये ते एक आजी असते. एका गावात एक आजी राहत असती. ती काय करते, दुपारच्या वेळेस ಮಧ್ಯಾಹ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಾಳ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸ್ವಶಂದ್ರಗೆ ಎಲ್ಲ ಹಾಲು ಕೊಡ್ತಾಳ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಾಲು ಕೊಟ್ಟು ಅವ್ರದ್ದು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸಿ ಒಂದು ಗಿಂಡಿ ಒಳಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹಾಲು, ಒಂದು 4 अक्की तಗೊಂಡು ಒಂದು बेलपत्री, म्हणजे ती आजी काय करते, एका छोट्याशा भांड्यामध्ये दूध घेते आणि बेलाची पानं घेते आणि थोडे तांदूळ घेऊन देवाऱ्यात जाते. दुसऱ्या सोमवारी ती जाते तिथं आणि बघते. ಎರಡನೇ ಸೋಮವಾರ ಹೋಗ್ತಾಳ, ಯಾರು ಇರಂಗಿಲ್ಲಲ್ಲ ಅನ್ಸ್ತಾ, ಒಂದಿಷ್ಟೇ ಹಾಲದ ಅಂತ ಒಳಗೆ ಹೋಗ್ತಾ. ಶಿಪಾಯಿ ಕೂತಿರ್ತಾರ, ಸೇನಾಪತಿ ನಿಂತಿರ್ತಾನ. ಎರಡನೇ ಸೋಮವಾರ ಆಕಿ ಒಳಗೆ ಹೋಗ್ತಾ, ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ನೋಡ್ತಾಳೆ, इकडं तिकडं बघती आणि देवाला प्रार्थना करते. मी मुलांना उपाशी ठेवू शकत नाही, ನಾ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉಪವಾಸ ಇಡೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಂದೇನು ಎಷ್ಟು ಮನ್ಯಾಗಿಂದ ಉಳ್ದದ, माझ्या घरातलं जे राहिलेलं आहे तेवढंच मी आणलेलं आहे.
ते मात्र तू आनंदाने स्वीकार कर. ಅದನ್ನಿ ಖುಷಿಲೆ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡು. ನನ್ನ ಕಡೆ ಇಷ್ಟೇ ಹಾಲು ಅದಂತ ಹಾಲು ಹಾಕ್ತಾಳ, बेलपत्री हाकताळ, अक्षता इडताळ, तांदूळ ठेवते आणि बाहेर येते. तर तो गाभारा भरून व्हायला लागतो. ಅದೇನು ಗುಡಿ ಇರ್ತದಲ್ಲ, ಹಾಲು ತುಂಬಿದ್ದು ಹೊರಗೆ ಬಂದು ಹರಿಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ. ಆ ಸೇನಾಪತಿ ನೋಡ್ತಾರ, शिपाई ಎಲ್ಲ ನೋಡ್ತಾರ, ಅಷ್ಟ್ರಾಗಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿರ್ತಾಳ. जे शिपाई ते सगळे बघतात तोपर्यंत निघून गेलेली असते. ते पळत जाऊन राजाला सांगतात, ओढकोत ಹೋಗಿ ರಾಜಾಗ ಹೇಳ್ತಾರೆ. ರಾಜ ಅಂತಾನ, ಇದು ಹೆಂಗ ಸಾಧ್ಯ? ನೀವು ನೋಡ್ರಿ, ಎಲ್ಲ ಊರಾಗ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹುಡುಕ್ಯಾಡ್ರಿ ಯಾರಕ್ಕೆ ಅಜ್ಜಿದ, म्हणजे सगळ्या गावात शोध करा आणि कोण आहे ती बघा. सगळीकडे जातात, शिपाई जातात, सेनापती स्वतः जातो. ಎಲ್ಲಕಡೆ ಶಿಪಾಯಿ ಹೋಗ್ತಾನೆ, ಸೇನಾಪತಿ ಹೋಗ್ತಾರೆ, ಖರೆ ಯಾರು ಸಿಗಂಗಿಲ್ಲಕ್ಕೆ. ಇನ್ನು ಮೂರನೇ ಸೋಮವಾರ ರಾಜ ಕೆಟ್ಟ ಅನಿಸ್ತದ, ಆದ್ರೂ ಏನ್ ಖುಷಿ ಆಗ್ತದ, ಇದು ಗುಡಿ ತುಂಬೇದ, ಅವ್ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಗ್ತದ. ಇನ್ನು ಮೂರನೇ ಸೋಮವಾರ ರಾಜ ಸ್ವतः ಅಲ್ಲೇ ಕೂಡ್ತಾನೆ. तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः बसतो तिथं. ಎಲ್ಲರೂ ಹಾಲು हाकतार. मन्यागिन अंज, ಈಗ राजाने ಕೂತಾನ ಅಂದ ಕೂಡಲೇ अंजकी बरतात. राजाच बसला म्हटल्यावर आणि घाबरतात. मुलाबाळांना देत नाहीत, वासराला दूध नाही, ಅಂದ್ರೆ ಆಕಳ ಕರಕ್ ಹಾಲಿಲ್ಲ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಾಲಿಲ್ಲ, ಮೊಮ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಲ್ಲೇ ಉಪವಾಸ, ಎಲ್ಲರೂ ತಂದು हाल सुरुतात. सगळे येऊन घागरी हाल दूध घालतात, पण गाभारा भरत नाही. पुन्हा दुपार होते. दुपार झाल्यावर ही आजी काय करते की आजी मत ಮಧ್ಯಾಹ್ನ ಆದ ಕೂಡಲೇ की ಅಜ್ಜಿ ಬರ್ತಾ. ಅಜ್ಜಿ ಬಂದು ಇಷ್ಟೇ ಗಿಂಡಿ ಒಳಗೆ ಹಾಲು ತಗೊಂಡು ಮತ್ತಕ್ಕಿ ಸ್ವಚಂದ್ರಿಗೆ ಎರಿಲಿಕ್ಕೆ ಹಾಕುದು, ಊಟಕ್ಕೆ ಹಾಕುದು, हाल ಕೊಡುದು, ಮೊಮ್ಮಕ್ಕಳಿಗೆ हाल ಕೊಡ್ತಾಳೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ संतोष पट्टू, म्हणजे सगळ्यांना आनंदी करून ती छोट्याशा एका भांड्यामध्ये दूध घेऊन येते. सण गिंडी ಒಳಗೆ हाल तಗೊಂಡು ಬರ್ತಾಳ. ಒಂದು 4 बेलपत्री तरताळ, अक्की म्हणजे थोडे तांदूळ, बेलाची पानं आणि एक भांडभर दूध घेऊन येते. ती मंदिरात येते, इकडं तिकडं बघती. राजा दूर बसलेला असतो. ರಾಜಾಲೆ ದೂರ ಕೂತಿರ್ತಾನ. ನೋಡ್ತಾ, घाबऱ्याಗ್ತಾ, ಏನ್ ಮಾಡುದು, ಅದು ಮುಚ್ಕೋತಾ. ಒಂದಿಷ್ಟೇ ಗಿಂಡಿ ಇರ್ತದೆ, छोटस भांड असते, ते दूध झाकून घेते. झाकून आतमध्ये जाते गाभाऱ्यात. ಅಂದ್ರೆ ಅದು ಮುಚ್ಕೊಂಡು ಗುಡಿ ಒಳಗೆ ಹೋಗ್ತಾ. ಗುಡಿ ಒಳಗೆ ಹೋಗಿ नमस्कार ಮಾಡ್ತಾಳ, प्रार्थना ಮಾಡ್ತಾಳ. ಈಗ ಇವತ್ತು ತನಕ ರಾಜ ಕೂತಾನ, आज तर राजा बसलाय, मला काय शिक्षा देईल, पण मी कुणाला उपाशी ठेवू शकत नाही ना. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉಪವಾಸ ಇಡು ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನನಗೆ ಕ್ಷಮಾ ಮಾಡು, मला क्षमा कर, पण माझी ही ಸೇವಾ ಸ್ವೀಕಾರ, ನನ್ನ ಸೇವಾ ಇದು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡು ಅಂತ ಅದು ಹಾಲು ಹಾಕ್ತಾ. ಹಾಲು ಹಾಕಿ ಹೊರಗೆ ಬರ್ತಾಳ. दूध घालून बाहेर येते. तर गाभारा पूर्ण दुधाने भरून व्हायला लागतो. ಅಂದ್ರೆ ಪೂರ್ತಿ ಗುಡಿ ತುಂಬೆ ಹಾಲು ಹರಿಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ. ಅವಾಗ ರಾಜ ಓಡ್ಕೋತ ಬಂದು ಆಕಿನ ಕೈ ಹಿಡಿತಾನೆ. राजा पळत येतो आणि तिचा हात धरतो. ती घाबरती की ಅನ್ಸ್ತಾಳ, क्षमा ಮಾಡ್ರಿ, ನಾ ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ, मी काही केलं नाही, मला क्षमा करा म्हणते. राजा म्हणतो, मी तुला अभय वचन देतो, मी तुला काही करणार नाही, पण हा दुधाचा गाभारा, ಇದು गाभारा दुधाने कसा भरला तू मला सांग. ನೀ ನನಗೆ ಹೇಳು, ಇದು ನೀ ಇಷ್ಟ ಹಾಲು ಹಾಕಿದಿ, ಅದರಲ್ಲಿ ಹೆಂಗ್ ತುಂಬತದ, ಗುಡಿನೇ ಹೆಂಗ ತುಂಬಿ ಹರಿಲಿಕ್ಕತ್ತ ಅಂತ ನೋಡ. ರಾಜ ಕೇಳ್ತಾನಕಿ. राजा विचारतो तेव्हा ती म्हणती, रागू नका, तुम्ही अभय वचन दिलेलं आहे मला, पण मी सांगते. तुम्ही काय केलं, ನೀವೇನ್ ಮಾಡಿರಿ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಾಲು ತಂದು ಹಾಕ್ರಿ ಅಂತ ನೋಡ. ಮನ್ಯಾಗ ಯಾರು ಹಾಲು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಕೂಸುಗಳಿಗೆ ಹಾಲಿಲ್ಲ, दनक हालिಲ್ಲ, करक हालिಲ್ಲ, ಯಾವಕ್ಕೂ हालिಲ್ಲ. म्हणजे तुम्ही वासरांना दूध नाहीत, बाळांना दूध नाहीत, ते सगळ्यांचा तळतळाट तुम्हाला लागला. ಅಂದ್ರೆ ಯಾರ್ದು ಹೊಟ್ಟಿಗೆ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಹಾಲಿಲ್ಲ ಅಂದ ಕೂಡಲೇ ಎಲ್ಲ ಮರ್ಮರ ಆತಲ್ಲ. ಅದಕ್ಕದು ಭಗವಂತ ನಿಮಗ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಅದು ತುಂಬಿಲ್ಲ ಅಂತ ಕೂಡಲೇ अवघ खरेने ಅನ್ನಿಸ್ತದೆ. त्याला वाटतं आता खरंच आहे, हे आपली चूक झालेली आहे. कडी सोमवार भरतात. कडी सोमवारा दवंडी हाकतात. शेवटचा सोमवार असतो तेव्हा तो दवंडी काय पिटवतो, सगळ्यांनी घरात मुलाबाळांना दूध देऊन, मोठ्यांचं सगळं जेवणाचं व्यवस्था बघून जेवढं दूध राहील
तेवढं तुम्ही येऊन गाभाऱ्यात घाला ಅಂದ್ರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾನವ, ಎಲ್ಲಾರ್ದು ಕೂಸುಗಳಿಗೆ ಹಾಲು ಕೊಡ್ರಿ, ದೊಡ್ಡವ್ರದ್ದು ಎಲ್ಲ ತೃಪ್ತಿ ಮಾಡ್ರಿ, ಆಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಉಳಿತದ ಅಷ್ಟು ಹಾಲು ತಗೊಂಡು ಬಂದು ನೀವು गुढी ಒಳಗೆ हाकरी. ಎಲ್ಲರೂ खुशाಗಿ बिडतार. सगळ्यांना खूप आनंद होतो. चौथ्या सोमवारी सगळेजण बाळांना दूध देतात, वासरांना दूध देतात, सगळं होतंय आणि मोठ्यांना पण भरपूर दुधाचा पुरवठा करतात. त्याच्यानंतर ಅದಾದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ವಾಟಗ ತಗೊಂಡು ಏನು ಬರ್ತಾರಲ್ಲ, म्हणजे छोटे छोटे भांडी घेऊन येतात आणि गाभाऱ्यात दूध घालतात. दूध घातल्याबरोबर गाभारा भरून व्हायला लागतो, पूर्ण गावाच्या वेशीपर्यंत येतात ते दूध. ಅಂದ್ರೆ ಅದು ಹಾಲು ಇಷ್ಟ ಗುಡಿ ತುಂಬತದ, ಅದು ಊರ ವೇಸ್ ಇರ್ತದಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ತನ ಹಾಲು ಬರ್ತಾವದ್ ರಾಜ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಗ್ತಾರೆ. ಅದರದು ಈ ಸಣ್ಣ ಕಥೆ ತಾತ್ಪರ್ಯ ಅಂದ್ರೇನು, ನೀವು ಬೇಕಾದಷ್ಟು ದೇವ್ರಿಗೆ ಮಾಡ್ರಿ, ಖರೆ ಮನಿ ಮಂದಿಗೆ ಸಣ್ಣ ಕೂಸುಗಳಿಗೆ ಮನಸ್ತೃಪ್ತ ನೀವು ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ ಅವಾಗ ನಿಮಗೆ ಭಗವಂತ ಪ್ರಸನ್ನ ಆಗ್ತಾನೆ. ನೀವು ಮನಿ ಮಂದಿಗೆ ಮರಮರ ಮಾಡಿ 10 ಕಡೆ ದೇವ್ರ ಅಲ್ಲಿ ಹೋದ ಇಲ್ಲಿ ಹೋದ ಮನ್ಯಾಗ ಏನಿಲ್ಲೇ ಇಲ್ಲ ಉಪವಾಸ ಕುಡುದು हंग ಮಾಡಬೇಡ್ರಿ, भगवंत खुशी ಆಗಂಗಿಲ್ಲ. म्हणजे देवाला तसं आनंद होत नाही. तुम्ही जेव्हा घरच्यांचं मुलाबाळांना जेव्हा आनंदी ठेवता, त्यांचं जेव्हा पोट भरून तृप्त होतात, तेव्हा देव तुमच्यावर खुश होतो आणि तुम्हाला आशीर्वाद देतो. ಇವತ್ತಿನ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡೋಣ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराज की जय, श्री राधा महाराज की जय. जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुस्साक्षात् परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काया, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माया. आज्ञे विना काळही नाही त्याला, परलोकी ही ना प्रीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भये पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु, मानसा मनरमणा.
दया क्षमा शांती मिळुनी दासी सेवेला, तुम्हा सेवेसी येथे, तुम्हा सेवेसी येथे हाती घेऊनी चवऱ्या, स्वयं शेज केली देवा अपार ही लीला, निर्गुण रूप तुमचे, निर्गुण रूप तुमचे सगुण की जाहले,